आहो तुमची ग्रीन टी आता पिऊन घे ना पटकन अथर्व. हा पी ना पी थोडस. बरं झालं तुम्ही वापस आलात. आता बरोबरच जाऊया पार्टीला. अच्छा म्हणजे तुला यायचंच आहे का पार्टीला? नाही अथर्वचं काय ना म्हणून विचारलं. काय रे नाना तो काकाले ताबला. अच्छा म्हणजे सगळंच ठरलंय म्हणायचं. ते पानले पानवलकर. हा ते म्हणाले की यावंच लागेल म्हणून मग मी नानाजींशी बोलून ठेवलं आणि ते पण हो म्हणाले ना. छान ठीक आहे चला मी येतो. तुला पिकअप करायला काही जमणार नाही मला. तू ये डायरेक्ट. पण काय आता फेमस हॉटेल आहे. कुठल्याही टॅक्सीवाल्याला सांगतो आणून सोडेल तिथे. पण मी एकटी. बाकी सगळ्या गोष्टी आपण एकट्याने मॅनेज करतोच ना. हे सुद्धा होईलच की मॅनेज. आणि मला तर वाटतं की तू येऊच नाहीस. काऊन? मी तर साडी कुठली नेसायची ते पण ठरवून ठेवलंय. अगं राधिका कसं आहे ना तिथे खूप मोठे मोठे लोक येणार आहेत. खूप शिकलेले खूप श्रीमंत फक्त इंग्लिश मध्ये बोलणारे. त्यांचं वागणं त्यांचं बोलणं त्यांचे कपडे सगळंच फार वेगळं आहे. तू नाही त्यांच्यात मिसळू शकणार आणि मग एकटी पडशील. म्हणजे बघ विचार कर. घरी बसायचं की तिथे येऊन स्वतःचं हसं करून घ्यायचं. चल येतो मी. यारी काय सॉलिड बरं झालं नाही तुम्हाला इथं घेऊन आलास चेंज करायला. नाहीतर त्या रिसेप्शनिस्ट सारखं बाथरूम मध्ये चेंज करावं लागलं असतं. काय विचार करतोय? नाही काय नाही. तू तुझ्या बायकोला सांगितलंयस ना येऊ नको म्हणून. अरे ऑफकोर्स तिला तर मी एवढं सांगितलं की तू जर पार्टीला आलीस ना तर स्वतःचं हसं करून घेशील. हसं या सो त्यामुळे ती बसली असेल घरी लोणची घाल. डोंट वरी जा तू चेंज कर. आय जस्ट होप राधिका येणार नाही पार्टीला. Who is the most fairest and beautiful of them all? राधिका. झालीच बाई तयार. चला अगं बाई भैताडच मी पण. हे मोठं मंगळसूत्र राहिलंच. यांनी इतक्या हौशेनी बनवलं आणि नाही घातलं ना तर रागवतील हे. So, how do I look? Beautiful. Absolutely stunning. आज पार्टीत सगळेजण फक्त आणि फक्त तुझ्याकडे बघणार आहेत. That I know. But everyone is gonna be jealous of you. Because I'll be with you. Gary, please हे बघ ना लागतच नाही अरे.
राधिका, नानीजी. हा झालीस का ग तयार? हो. अगं काय झालं हे? काही नाही हो, मंगळसूत्र अडकले. अरे देवा, आता हा कसला अपशकुन, कसला वाईट संकेत आहे हा. गुरुना ठीक असेल ना? नानीजी शुभ बोला ना, काही होत नाही हो. हा हे बघा, हे सुटलं. कायचे काय बोलता तुम्ही? अगं काळजी पोटी बोलते मी हे सगळं. सुरेख दिसतेस. गुरुनाथच्या आवडीच्या रंगाची साडी नेसलीस ना, खुश होणार तो आज. नानीजी खरंच बरी दिसून राहिली ना मी? अगं हो, खूप छान दिसतेस. हे तर माझ्यापेक्षा खूपच सुंदर दिसतात. मीच थोडीशी कमी पडते ना त्यांच्या पुढे. असं काही नाही हा, तूही खूप छान दिसतेस. म्हणजे अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतो बघ तुमचा. फक्त ना थोडा आत्मविश्वास कमी पडतो, त्यामुळे सगळा घोटाळा होतो. हा आता आज आत्मविश्वासाने जा त्याच्या बरोबर. बर. अथर्वा, मी निघते. हा आई मी पण येऊ? अरे लहान पोरांना नेत नाहीत ना तिथे, नाही तर आतापर्यंत तुला सोडून कधी गेले का मी? आणि अथर्व, आज बरं का तुझ्या आवडीची बटाट्याची काचऱ्यांची भाजी करणार आहे मी. आणि आजोबा तुझ्या बरोबर व्हिडिओ गेम खेळणार आहेत. मज्जा. बाबाने प्ले स्टेशन आणलंच नाही तर. पुढच्या वेळेस आणतील. हा विसरले असतील ते. आणि जाऊ दे ना, माझ्याकडे दुसरी गंमत आहे तुझ्यासाठी. आपण मज्जा करूया. जाऊ दे आईला. चल येऊ मी? थांब थांब थांब. अंगारा आणलाय स्वामींचा. आणि हा ठेव जवळ. गुरुनाथला पण लाव. नानीजी येते हा आता मी. थांब थांब थांब. अगं गजरा आणला होता, विसरलेस. तरी म्हटलं काहीतरी कमी वाटतंय, काय राहिलंय. थांब लावून दे. हो छान दिसते. चल येते. हा येते. हो काळजी करू नकोस. बाय. थँक गॉड तुझी बायको येत नाहीये पार्टीला, नाही तर माझा पूर्ण मूड ऑफ झाला असता. तू सोडून का नाही देत तिला? गेट अ डिवोर्स ना. इतकं सोपं आहे का ते? सोसायटी आहे, रिलेटिव्ह आहेत, आणि एस्पेशली माझ्या आई वडिलांची तर ती जाम फेवरेट आहे. कसं होईल? शी, तिच्यात काय आवडण्यासारखं आहे? काय रे असं घाबरल्यासारखं का दिसतोयस? जसं काही ती समोरच येणार आहे तुझ्या. ती समोर येणार आहे का? गॉड नोज. व्हॉट? नाही काय नाही.